नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग स्पेशल आहे मित्रांनो. आज मी फ्रेंच राईस बनवणार आहे मित्रांनो. कंट्रोल. ऐकून तुम्हाला पाणी येते मित्रांनो. न वेळ घालवला तर आपण डायरेक्ट बनवू. ठीक आहे. व्हिडिओ स्टार्ट करू आपण. तर आपण घेतलंय. आता आपण घेऊ आलू. दोन घेतले मित्रांनो. आपण पहिले आपल्याला काय लागेल, याला काय म्हणतात मित्रांनो, आपण हळूहळू चिलू. कसं करतात यार? हा असंच आहे, जमायले. हे बघ, आधीच छिल्ले जमलं यार. कुठं बोटालाच लागेल की काय सांगता येत नाही. फर्स्ट टाइम करायलो मित्रांनो. अरे जमलं यार. जमलंय. अरे पूर्णपणे याला भोंगळ केलं मित्रांनो आपण. तिला भोंगळ झाला तू आता. तू तर गेलास. तर कसं आहे ना मित्रांनो, खरं सांगू का, हे यातले खुशी आहे, पण कुठं बोटाला लागलं ना तर लय अवघड आहे. अरे उडाला ना. तर कसं करतात की यार, हे लय अवघड आहे खरं. तर काय सांगू तुम्हाला, हे असं काय करावं यार. काढलंय. चला, थोडंच राहिलं. तू तो गया बेटा. इसको मैंने मित्रांनो, आई ओढती. तर हे दोन आपण तिला नागडे केलेले आहेत. तर याचं कसं करायचं आता. आलं लक्ष. पहिले तर आपण हे कचरा साईडला करू. आई ओरडती नाही तर. आई यायची आता, घरी कोण नाही म्हणून ठीक आहे. आई आली तशी अवघड होते. तर झालेलं आहे. तर आपल्याला आपण ह्याला कापून घेऊ. चाकू घेतलाय मित्रांनो. पहिले कसं असं कापू ग. कंट्रोल. हो. अजून एक भाग पडू का, कारण जितके पातळ केले ना म्हणजे तेवढे. अरे मित्रांनो, आलेत. छान आले. 1 2 3 4 5 6 7. याला अजून एक छोटे करू का. नाही, थोडे मोठे ठीक आहे. काही छोटे बी खाऊ वाटत नाही तो, मला काय माहिती राव. तर बघू शकता. हो मित्रांनो, खरंच काहीतरी आहे यार मजात. मस्त बनवलेत मित्रांनो. थोडे कापायलो.
जमत तर नाही आपल्याला. 2 3 4 5. खरं तर सांगू मित्रांनो, जितके पातळ केले तेवढे क्रिस्पी जास्त असतात म्हणजे क्रूम क्रूम छान लागते, एकदम एकदम छान लागते. म्हणजे थोडे जास्त पण मोठे नाही करायचे, म्हणजे जरासे म्हणजे ते क्रूम क्रूम लागत नाही. आता जितके असे क्रिस्पी लागले ना ते असं मजा येईल ना. 1 2 3 4 5. आई शपथ यार, लय हार्ड आहे खरंच. स्वयंपाक बनवणं लय हार्ड आहे मित्रांनो. खरं सल्यूट आहे जे कोणी रूमवर राहते ना, त्यांना लय सल्यूट आहे मित्रांनो खरंच. ते स्वतःचं कसं करत असेल यार. बघू शकता मित्रांनो, असं बघून तोंडाला पाणी आलं, मला असंच खावडायला करत. हातातून कापायचं. कसं करू यार. एकदा आईनं मला आयडिया सांगली होती यार, खरं सांगू तुम्हाला. मला ना आईनं एका दिवशी काहीतरी ते एक असं एक टूल होतं, त्याच्यामुळं काप असं आई म्हणली होती, जर तुला करायचं असेल ना तर त्या पद्धतीच्यानं करा. पण ते कुठं सापडत बसू आता, तर त्याच्यामुळं मी असंच करतो. तर याला छोटे छोटेच कापायचं म्हणली. आई म्हणली मला छोटे छोटे काप म्हणली, फक्त जास्त मोठे पण करू नको म्हणली. तर छोटे छोटेच कापायला मित्रांनो, जास्त पण मोठे नाही. ही तू तो गया बेटा, तू तो गया. आय एम कटिंग योर स्मॉल स्मॉल पीसेस. इसको मैंने जलवा है हमारा. बाप रे. मित्रांनो, आता स्पेशल काय करायचं माहिती आहे का आपल्याला. आता आपल्याला गरम पाणी करायचे. गरम पाण्यामध्ये याला बॉईल करायचे. ठीक आहे. एक लावला गॅस. पाणी टाकू त्यात मित्रांनो आपण. हे बॉईल करायचं आपल्याला. तर याच्यामध्ये टाकू आपण. याच्यामध्ये टाकून देऊ. याच्यात टाकून द्यायचं. आणि आपण आता वाट बघू. A few moments later. तर फ्रेंच झाले असेल आता उकळून. आपण टाईम झालाय त्याच्यामुळं आपण बघू आता. ठीक आहे. तर मित्रांनो, फ्रेंच राईस झालेत आपले. आपण आता याच्यात टाकून घेऊ. भांडे भरले. आई दिदी मला शिवा आता. तर बघू शकता मित्रांनो, एकदम बेस्ट झाले. आपण काय करू आता, याला काय करायचं रे. इथून तळायचं काम आहे का आता. त्याला फ्राय करून घेऊ मस्तपैकी असं. चला फ्राय करून घेऊ आता. तर मित्रांनो, आता तेल बॉईल होत आहे. तर आपण त्यात ते टाकू, बघू. मित्रांनो बघा, मी ते टाकले याच्यात. आता हे पूर्णपणे लाल लाल होऊ द्या मस्त असे. लवकर होईना बाबा, लवकर होईल जरासं. तर बघू शकता. झाले का लाल लाल. नाही झाले अजून, मला टाईम लागते. जोपर्यंत लाल लाल होत नाही ना मित्रांनो, तोपर्यंत काढूच नका बाहेर. याला तडपू द्या जरासं. झाले मित्रांनो, बघू शकता तुम्ही. थोडे थोडे दिसायलेत ना. झाले ना बाबा. बापरे वाव, बघून तोडाला पाणी आलंय. लवकर तळ, लवकर लवकर. मित्रांनो लाल लाल झालेत मस्त. याच्यावर असं
मीठ मिरचू टाकायचं घ्यारट्टा मारायचं. तर आपण काढून घेऊ मित्रांनो. झालेत. अरे करपून जाईल रे बाबा तू. मित्रांनो पाणी पडलं त्याच्यात. तर आता मी बघू आपण त्याची टेस्ट कशी झाली ते. तर थांबा. आपण खाणार आहोत फ्रेंच फ्राईज. तर मित्रांनो हे फ्रेंच फ्राईज बघू शकतो तुम्ही. तर मित्रांनो थोडे क्रिस्पी झाले नाहीत पण स्वाद नंबर 1 आलाय. पण क्रिस्पी झालं नाही यार. काय नाही ठीक आहे बेस्ट झालेत. तर घरी तुम्ही जर कधी काही नवीन करायचं असेल तर एकदा ट्राय करून बघा. सोपी रेसिपी आहे एकदम बेस्ट आहे. घरी बसून कोणी बी ट्राय करू शकते. तर हे तर खरं तर मला दीदीनं सांगले. कारण मागं दीदी आली होती. दीदीनं मला करून दाखवलं होतं एकदा. ती असं असं कर म्हणजे घरी बोर झाला तर. त्याच्यामुळं मी बघूले ट्राय करून मी फर्स्ट टाईम केले. तर बघले छान झाले. तर जर वाटेल तर तुम्ही इच्छा असेल तर तुम्ही बघा ब्लॉग बघा. जर तुम्हाला काही चुकीचं असं वाटलं असेल काय तर ब्लॉगमध्ये मला सांगा. कमेंटमध्ये सांगा मला. तर बघा ट्राय करून बघा छान आहे. तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर पहिल्यांदा फर्स्ट टाइम जर कोणी बघत असेल तर त्याला चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटतो आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर मी ते खाऊन येतो. बघून माझ्या तोंडाला पाणी येते. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे बाय. काळजी घ्या. आई पप्पांची काळजी घ्या. बाय.